राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक बातम्या. जनधन खात्यातील पैसा जनतेचाच. गरिबांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार होतात, त्यावरही तोंड उघडा. उद्धव ठाकरे यांचा थेट मोदींवर सवाल. पीक विमा सरसकट कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचे अंबाजोगाई कृषी कार्यालयासमोर उपोषण. शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांशी चर्चा, प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन. मागील अनुदानाला मुकलेल्या दूध संस्थाही आल्या पुढे. अनुदानाची गोडी नव्याने. 590 दूध संस्थांचे प्रस्ताव मंजूर. 1 सप्टेंबरपासून होणार आनंदाच्या शिद्याचे वाटप. 100 रुपयात शिदा. गौरी गणपतीच्या सणानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना होणार मदत. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नाडलं. धाराशिवमध्ये 10 बँकांविरुद्ध गुन्हे दाखल. प्रथमच कारवाई. उर्वरित 5 बँकांचे वाटप 20% आतच. नियोजनच नसल्याने लघु सिंचन विभागाचे 2.34 कोटी रुपये पडून. ग्रामस्थांना सतावते चिंता. यंत्रणेला नाही सोयीसुतूक. कृषी उपक्रमाने वाचवली शेतकऱ्यांची पिके. बेडवर लागवडीमुळे 5607 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीतही संजीवनी. भातुकली तालुक्यातील प्रयोग यशस्वी. यंदा 3.25 लाख हेक्टरवर मका. सर्वाधिक मका पेरणी नाशिक जिल्ह्यात. 6.41 लाख हेक्टरवर मकाचा हंगाम. टोमॅटोच्या दरात सतत अस्थिरता. महापुराआधी 55 रुपये किलो टोमॅटो आता 20 रुपये किलो दराने विकतोय. शेतकऱ्यांचा कल वाढला. सरासरीच्या 61% जादा पेरणी. वाशिम जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र 18,000 हेक्टर. प्रत्यक्षात पेरणी 29,000 हेक्टरवर. 9,588 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. 10,000 शेतकऱ्यांना बसला फटका. पीक नुकसानीपोटी हवेत 9.64 कोटी रुपये. राष्ट्रवादी सोबत असल्याने उलट्या होतात. तानाजी सावंतांचे वक्तव्य ऐकण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडलेलं बरं. अजित पवार गट आक्रमक. अजित पवार गटाला तिसरी आघाडी करण्याचे दिल्लीवरून आदेश. त्यामुळे सरकार विरोधात आंदोलन. रोहित पवारांचा मोठा आरोप. बदलापूर येथील आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल. SITच्या माध्यमातून आरोपीची मानसिक तपासणी देखील करण्यात येणार.